मदर टंग और अदर टंग. मदर टंग म्हणजे आपली मातृभाषा आणि अदर टंग म्हणजे दुसरी भाषा. देर आर सम वर्ड्स इन इंग्लिश विच साऊंड लाईक वर्ड्स इन युअर मदर टंग. इंग्रजी भाषेत असे काही शब्द आहेत जे तुमच्या मातृभाषेतील शब्दांसारखेच आहेत. बट इफ यू कन्सिडर द मीनिंग अँड यूज यू रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड्स ऑलटुगेदर. जर तुम्ही अर्थ व त्याच्या वापराचा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते शब्द वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आता इथं चार्ट दिलेला आहे. त्या चार्टचं आपण निरीक्षण करू आणि वाचन करू आणि तो चार्ट समजून घेऊया. वर्ड्स शब्द. मीनिंग इन इंग्लिश इंग्रजीमधील अर्थ. मीनिंग इन मराठी मराठीतील अर्थ. मीनिंग इन हिंदी हिंदीमधील अर्थ. आता काही शब्द आहेत इंग्रजी शब्द, त्या शब्दांचे पुढे दिलेले आहेत इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेतील मीनिंग्ज. पहिला शब्द आहे रोज. रोज गुलाब. त्याचा मीनिंग इन इंग्लिश आहे अ फ्लॉवर. इट इज अ नेम ऑफ फ्लॉवर. त्याचा मराठीत अर्थ आहे डेली, दररोज. आणि हिंदीमध्येही तोच अर्थ आहे एव्हरीडे म्हणजे दररोज. पुढचा शब्द आहे सन. आता त्याचे दोन स्पेलिंग्ज आहेत SUN आणि SON. मीनिंग इन इंग्लिश अ स्टार, अ मेल हेअर. मीनिंग इन मराठी फेस्टिवल और इयर अँड मीनिंग इन हिंदी इयर. नेक्स्ट पीस. PIECE आणि PEACE असे दोन प्रकारचे पीस शब्द आहेत. त्याचा इंग्रजी अर्थ अ बीट और काम. मराठी अर्थ अ फिदर. हिंदी अर्थ ग्राइंड. काम त्याचा इंग्लिश मीनिंग आहे पीसफुल. मराठी मीनिंग आहे वर्क आणि हिंदी मीनिंग आहे वर्क. तर अशा प्रकारे आपण मदर टंग और अदर टंग याचे काही एक्झाम्पल्स शिकलो. आता एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पुढे. नाव कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालील तालिका भरायची आपल्याला आता. तर बघा इथं तुम्हाला टेबल दिसतोय. टेबलमध्ये काही वर्ड्स आहेत, त्याचे मीनिंग्ज इन इंग्लिश आहेत आणि मीनिंग्ज इन मराठी आहे. तर बघा इथं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तिथं आपण ऑलरेडी उत्तरं भरून घेतलेली आहेत समजण्यासाठी. बोट इंग्लिश मीनिंग शिप. मराठी मीनिंग अ फिंगर. सून इंग्लिश मीनिंग अर्ली. मराठी मीनिंग डॉटर इन लॉ. रोप इंग्लिश मीनिंग अ स्ट्रॉन्ग कॉर्ड. मराठी मीनिंग सैपलिंग और प्लांट. लेक इंग्लिश मीनिंग पॉन्ड. मराठी मीनिंग डॉटर. नेम इंग्लिश मीनिंग अ नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग. मराठी मीनिंग एम. मोर इंग्लिश मीनिंग मच. मराठी मीनिंग पीकॉक. केस इंग्लिश मीनिंग suit and Marathi meaning is hair. Now a question is given to solve. What is it? Find more such English words which would be meaningful in your mother tongue too. असे इंग्रजी शब्द शोधा की त्यांचे तुमच्या मदर टंगमध्ये सुद्धा काही अर्थ असतील. मदर टंगमध्ये सुद्धा ते शब्द अर्थपूर्ण असतील, मिनिंगफुल असतील. तर दोन शब्द उदाहरणादाखल इथं घेतलेले आहेत. पहिला शब्द आहे रोड. तर त्याचा रोड या शब्दाचा इंग्लिश मीनिंग आहे स्ट्रीट आणि मराठी मीनिंग आहे थिन म्हणजे बारीक. रोड. पुढचा एक शब्द घेतला आहे फुल. फुल
इंग्लिशमध्ये त्याचा मीनिंग आहे इडियट आणि मराठी मीनिंग आहे फ्लॉवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी असे काही शब्द आपल्याला आढळले तर त्यांचे इंग्लिश मीनिंग्ज अँड मराठी मीनिंग्ज हे आपण लिहायचे आहेत. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे रिडल्स. रिडल्स म्हणजे शब्दकोडे. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे ही. द टीचर डिवाइड्स द क्लास इन 4 ग्रुप्स. शिक्षक 4 गटांमध्ये वर्गाचं विभाजन करतात. टीचर आस्क्स द ग्रुप्स टू रीड द रिडल्स. ग्रुपला टीचर रिडल वाचायला सांगतात. अँड चूज द करेक्ट आन्सर फॉर इच वन. आणि प्रत्येक रिडलला करेक्ट उत्तर हे शोधायला सांगतात. द ग्रुप दॅट फिनिशेस करेक्टली फर्स्ट इज द विनर. आणि जो ग्रुप लवकर हे रिडल पूर्ण करेल तो विजेता ठरेल. तर रिडल्स आहेत असे. पहिलं रिडल. आधी आपण रिडल समजून घेऊया, मग तुम्हाला उत्तर सांगेल. तोपर्यंत तुम्ही उत्तर काय येईल त्याचा विचार करायचा आहे. व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. असं काय आहे जे खाली येतं परंतु वर जात नाही कधीच. सेकंड रिडल. व्हॉट हॅज हँड्स बट कॅनॉट क्लॅप. असं काय आहे ज्याला हात आहेत परंतु क्लॅपिंग करू शकत नाही, टाळ्या वाजवू शकत नाही. नेक्स्ट आहे व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. असं काय आहे की ज्याला नेक आहे म्हणजे मान आहे परंतु हेड नाही आहे, डोकं नाही आहे. नेक्स्ट. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट इट अप. असं काय आहे जे कॅलेंडरमध्येही असतं आणि त्याला खाता पण येतं. आणि लास्ट रिडल आहे व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज यूज्ड मोर बाय अदर्स. असं कोणती वस्तू आहे जी तुमच्या मालकीची आहे, तुमची आहे, परंतु ती इतर लोकच जास्त वापरतात. तर असे आहेत ते रिडल्स. या रिडल्सचे इथं आहेत आन्सर्स. बघा, पहिलं रिडल काय होतं. व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. दॅट इज रेन. सेकंड. व्हॉट हॅज हँड्स बट कॅनॉट क्लॅप. आन्सर इज आर्म्स ऑफ चेअर, क्लॉक आर्म्स. नेक्स्ट. व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. द आन्सर इज बॉटल. 4. What can you see in calendar as well as eat it up? Answer is dates. Next. What belongs to you but is used more by others? The answer is your name. तर मित्रांनो, असे आणखी रिडल्स तुम्हाला आढळले तर ते आपण वहीवर लिहून काढायचे आहेत.